हाय स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्ड सेकंड नंबरचा लेसन रियल नंबर्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 2.3 पाहूया. त्याच्यातील क्वेश्चन 5 चाललेला आहे आपला. क्वेश्चन 1 to 4 मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि आता आज आपण पाहूया क्वेश्चन 5, प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन 5. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया क्वेश्चन 5. कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. बिगर दॅन लेस दॅन, त्यालाच म्हणायचं कंपॅरिझन. पाहूया, इझी मेथड शिकवते. कंपॅरिझन करताना कसे करायचे पहा. ह्या नंबर्सचा करायचा स्क्वेअर आणि या नंबरचा पण करूया स्क्वेअर. पहा, 7चा स्क्वेअर 49 अँड स्क्वेअर √2चा स्क्वेअर काय असेल, ओनली 2. स्क्वेअर रूटचा साईन आणि हे स्क्वेअर जातो आणि इथं काय राहील फक्त 2. 5चा स्क्वेअर 25 इंटू स्क्वेअर ऑफ 3चा स्क्वेअर काय असेल, √3चा स्क्वेअर काय असेल 3. 49 इंटू 2, 49 इंटू 2 98, 25 इंटू 3 75. ही साईड आलेली आहे मोठी, म्हणून 7√2 बिगर दॅन 5√3 झालेला आहे आपला आन्सर. इझी आहे. काय करायचं आपल्याला, दिलेल्या दोन्ही नंबर्सचा काय करायचा किंवा सर्ट्सचा काय करायचा, स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअर करून पाहायचं कोणती साईड मोठी येते, त्या साईडला आपल्याला बिगर त्यांचं साईन द्यायचं आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा, √247 आणि √274. इथे आपण दोन्ही नंबर्सचा करूया स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ √247 अँड स्क्वेअर ऑफ √274. काय होईल, स्क्वेअर रूटचं साईन आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. इकडे राहील 247, इकडे राहील 274. देअरफॉर कोणती साईड मोठी आहे, 274. देअरफॉर √247 लेस दॅन √274. हे झालेलं आहे आन्सर. थर्ड नंबरचं पाहूया एक्झाम्पल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. 2√7 √28. याचाच करूया स्क्वेअर. 2√7 स्क्वेअर अँड √28 स्क्वेअर. दोन्ही नंबरचं करूया स्क्वेअर. 2चं स्क्वेअर, देअरफॉर 2 स्क्वेअर 4 इंटू √7चा स्क्वेअर होणार 7. इकडे √28 अंडररूट आणि स्क्वेअर जातो, आन्सर राहील 28. देअरफॉर 4 इंटू 7 28. इकडे ही 28 इज इक्वल टू, दोन्ही साईड आहेत इज इक्वल टू, देअरफॉर 2√7 इज इक्वल टू √28. इझी आहे. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. 5√5 7√2. देअरफॉर 5√5 काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर अँड स्क्वेअर ऑफ 7√2 स्क्वेअर. पहा, 5 स्क्वेअर, देअरफॉर 5 स्क्वेअर 25 इंटू √5चा स्क्वेअर 5. 7 स्क्वेअर 14 √2चा स्क्वेअर 2. 25 5 जा 125, 14 2 जा 28. सॉरी, 7चा स्क्वेअर 49, 14 नॉट 14, 98 येईल. तर 7 स्क्वेअर 49 इंटू 2 98. म्हणजे इथे काय झालेलं आहे, 125 बिगर दॅन 98. देअरफॉर 5√5 बिगर दॅन 7√2. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. 4√42 9√2. देअरफॉर दोन्ही नंबर्सचा करूया स्क्वेअर. 9√2चा करूया स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16
इंटू 42चा स्क्वेअर काय होईल, √42चा स्क्वेअर 42. इकडे 9चा स्क्वेअर 81, √2चा स्क्वेअर 2. 16 इंटू 42. 16 इंटू 42 672. Therefore 672 82 81 2 जा 162. 672 bigger than 162. Therefore 4 √42 bigger than 9 √2. इझी आहे. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचे एक्झाम्पल पहा. 5 √3 and 9. आपल्या दोन्ही नंबरचा दोन्ही साईडचं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर ऑफ 9. 5चा स्क्वेअर, देअरफॉर स्क्वेअर ऑफ 5 25 इंटू √3चा स्क्वेअर काय येईल 3. 9चा स्क्वेअर 81. 25 इंटू 3. 75 is less than 81. Therefore 5 √3 less than 9. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. इझी आहे. स्क्वेअर करायचं आहे आणि बघायचं आहे कोणती साईड मोठी आहे ती. इझी आहे खूप. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आहे 7 and 2 √5. पहिल्यांदा करूया आपण स्क्वेअर ऑफ 7 and 2 √5 स्क्वेअर. Therefore 7 square 49 and 2 square 4 √5 square 5. Therefore 49 and 4 5 are 20. 49 is bigger than 20. Therefore 7 bigger than 2 √5. 6 नंबरचा क्वेश्चन पाहूया. सिम्प्लिफाय 5 √3 प्लस 8 √3. दोन्ही अंडररूटमध्ये असलेले दोन्ही नंबर्स काय आहेत, सेम आहेत, तेव्हा सिम्प्लिफाय करायला सोपं आहे. त्यांच्या पुढचे जे नंबर्स असतात त्यांची आहे ॲडिशन 5 + 8 √3. देअरफॉर 5 + 8 √3. 8 + 5 13. देअरफॉर 8 + 5 13 √3. हा आहे सिम्पलेस्ट फॉर्म. इझी आहे. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सिम्प्लिफाय करताना शक्यतो अंडररूटमध्ये असलेले नंबर सेम असतील तर त्याच्यासमोर असलेल्या नंबर्सचं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायला सोपं जातं. इथे पहा 9 √5 आहे तसेच राईट करूया. -4 √5 प्लस इथे √125 आहे त्याच्या आपण सिम्पल फॉर्ममध्ये करूया. 125 म्हणजेच 25 इंटू 5. 25 5 जा 125. आता इथे आपल्याला 25चं स्क्वेअर रूट मिळेल. 9 √5 -4 √5 प्लस 25चं स्क्वेअर रूट 5 √5. आता पहा अंडररूटमध्ये असलेले तिन्ही नंबर सेम आलेले आहेत. देअरफॉर आता बाहेर असलेल्या नंबर्सचे आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. 9 -4 प्लस 5 √5. 9 - 4 + 5 किती येतील. 9 - 4 5. 5 + 5 10 √5. हा झालेला आहे आपला सिम्पलेस्ट फॉर्म. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा. 7 √48 -√27 -√3. आपल्याला √3 मिळेल असे आपण नंबर्स फाइंड करूया. म्हणजे काय होईल, आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करायला सोपं जाईल. 7 √48चे फॅक्टर काय करूया आपण. 16 3 जा 48 मायनस 9 3 जा 27 मायनस √3. 7 16चा स्क्वेअर रूट 4 अंडररूट राहिले 3 मायनस 9चा स्क्वेअर रूट 3 अंडररूट राहिले 3 मायनस √3. पहा अंडररूटमध्ये असलेले नंबर आपल्याला सेम मिळालेले आहेत. आता इथे पहा 7 4 जा 28 हे -3.
28 मायनस 3 आणि इथे जेव्हा कोणताही नंबर नसतो तेव्हा इथे कोणता नंबर असणार आहे 1 असणार आहे म्हणून -1 √3. पहा विसरायचं नाही, या सर्चच्या अगोदर कोणता नंबर नाही तेव्हा तिथे असतो 1. मग आपण काय घेतलेलं आहे इथे 1. 28 मायनस 3 मायनस 1. 28 मायनस 3 25. 25 मायनस 1 24 √3. हे झालेलं आहे आपला सिम्पलेस्ट फॉर्म. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. √7 मायनस 3/5 √7 प्लस 2 √7. इथे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करायला √7 सेम आहे, त्यांचे फक्त आता नंबर्स घेऊया. हा आहे 1 मायनस 3/5 प्लस 2 √7. परंतु केव्हाही फ्रॅक्शनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर काय असावा लागतो सेम. आता जेव्हा आपण 1 मायनस 3/5 करू तेव्हा इथे डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे. आपल्याला डिनॉमिनेटर 5 करून घेण्यासाठी आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहे, 7th शिकलेलो आहे, 6th शिकलेलो आहे. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी ह्या डिनॉमिनेटरनं या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं असतं. आता मी सर्व व्यवस्थित करत नाही बसत आहे, सर्व स्टेप नाही करत, फक्त तुम्हाला समजून सांगते. डिनॉमिनेटरला 5 आहेत, आपल्या इथे डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन करण्यासाठी 5 आणायचे आहेत, म्हणून ह्या फ्रॅक्शनला आपल्याला 5ने मल्टिप्लाय करायचं. मग न्यूमरेटरला मल्टिप्लाय करू तर आपण डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करणार आहोत. तर काय होईल 5 1 जा 5 अपॉन 5 1 जा 5 मायनस 3/5 प्लस 2 √7. इथे 1/1 घेतला आणि 5ने मल्टिप्लाय केलेला आहे. आता इथे पहा डिनॉमिनेटर सेम आहे. 5 मायनस 3/5 प्लस 2 √7. 5 मायनस 3 2/5 प्लस 2 √7. आता 2/5 ॲडिशन करायचे आहे 2 बरोबर. इथेही 2च्या खाली कोणताही डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजे नसतो तेव्हा काय असतो 1. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर काय करून घ्यायचं आहे 5. मग आपण ह्या फ्रॅक्शनला 5ने काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार आहोत. मग काय होईल 2/5 प्लस 5ने मल्टिप्लाय करणार आहोत. डिनॉमिनेटरला 5ने करणार आहोत तर न्यूमरेटरला पण 5ने मल्टिप्लाय करायचं. 5 2 जा 10 अपॉन 5 1 जा 5 √7. झाला डिनॉमिनेटर सेम. आता करूया ॲडिशन. 2 प्लस 10/5 √7. आन्सर आलेला आहे 10 प्लस 2 12/5 √7. 12/5 √7. इझी आहे. 7 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 7 नंबरचा क्वेश्चन पहा. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि आन्सर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. बघा 3 √12 आहे. 3 √12चे फॅक्टर पाडूया. 4 3 जा 12 इंटू √18 9 2 जा 18. 3 4 चा स्क्वेअर रूट 2 √3 इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 √2. मल्टिप्लिकेशन करूया. 3 इंटू 2 6 √3 इंटू 3 √2. मग आता हे जे बाहेरचे जे 2 नंबर आहेत त्यांचं करूया मल्टिप्लिकेशन. 6 इंटू 3 √मध्ये 3 इंटू 2. 6 3 जा 18 √मध्ये राहतील 3 2 जा 6. हे झालेलं आहे मल्टिप्लिकेशन करून सिम्पलेस्ट फॉर्म. इझी आहे. फक्त काय केलेलं आहे 12चे आपण फॅक्टर केलेले आहेत, पाडलेले आहेत आणि 18चे 4चा स्क्वेअर रूट निघालेला आहे 2 √मध्ये 3 राहिलेले आहेत. 9चं स्क्वेअर रूट 3 √मध्ये 2. इथे दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6 √3 इंटू 3 √2. बाहेरच्या नंबर्सचं आपण मल्टिप्लिकेशन आणि स्क्वेअर रूटमधल्या नंबरचे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इझी आहे. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल आहे 3 √12 इंटू 7 √5. पहा इथे आता आपण 12चे फॅक्टर पाडून घेऊया. 3 √4 3 जा 12 इंटू 7 15चे 3 5 जा 15. 3 इंटू
स्क्वेअर रूट ऑफ 4 2 √3 to 7. इथे स्क्वेअर रूट निघत नाही, 3चं पण निघत नाही, 5चं पण निघत नाही. इथे राहील √3 × 5. आता आपण बाहेरच्या नंबरचं करणार आहोत मल्टिप्लिकेशन. 3 2 जा 6 इंटू हा 7. अंडर रूटमध्ये रिमेनिंग आहे 3 × 3 × 5. तर पहा 6 7 जा 42 आणि ते पहा 3 3 जा 9 आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 3. म्हणजे हे आपल्या 2 3 बद्दल आपल्याला स्क्वेअर रूट मिळेल. अंडर रूट राहिलेले आहेत 5. पुन्हा एकदा पहा 3 × 3 9 होतील आणि 9चं स्क्वेअर रूट निघेल 3 आणि अंडर रूटमध्ये राहतील फक्त 5. आणि 42 × 3 126 √5. इझी आहे. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा. 3 √8 × √5. √8चे आपण फॅक्टर घेऊया. 4 2 जा 8 × √5. 3 4चा स्क्वेअर रूट 2 √2 × √5. मग 3 2 जा 6 आणि अंडर रूटमध्ये राहतील 2 × 5 6 √10. इझी आहे. पहा 8चे फॅक्टर घेतलेले आहेत, 4चं स्क्वेअर रूट घेतलेला आहे, बाकी सगळं आहे तसंच राईट करून आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. पहा 4 नंबरचं एक्झाम्पल पहा. 5 √8 × 2 √8. आपण √8चे फॅक्टर पाडू शकतो, परंतु इथे इझीमध्ये कसं करूया पहा. 5 × 2 आणि अंडर रूटमध्ये आपण 8 × 8 घेतले तर आपल्याला 8चं काय मिळणार आहे, स्क्वेअर रूट मिळणार आहे. मग इझीमध्ये होऊन जाईल, त्याच्यामुळे याचे फॅक्टर पाडायची गरज नाही. 5 × 2 10 इंटू आता काय होईल 8. 8 8 जा 64 आणि 64चं स्क्वेअर रूट 8. आन्सर आलेला आहे 10 8 जा 80. 8 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 8 नंबरचा क्वेश्चन पाहूया. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. आपला डिवायडेशन करायचं आहे आता आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. 98 ÷ 2. आपण हे असं कसं लिहिणार आहोत, दोन्ही नंबर आपण एकाच अंडर रूटमध्ये घेऊया. 98/2 इज इक्वल टू 98ला 2ने डिवाइड केलं, आन्सर राहील 49 सॉरी 98ला 2ने डिवाइड केल्यावर राहील 49. बघा 2 4 जा 8 रिमेनिंग 1 2 9 जा 18 राहील 49 आणि 49चं स्क्वेअर रूट 7. आन्सर आलेला आहे 7. 2ने 98ला डिवाइड केलं. 2 4 जा 8 रिमेनिंग 1 2 9 जा 18. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल आहे √125 डिवायडेड बाय √50. दोन्ही नंबर आपण एकाच अंडर रूटमध्ये घेतलेले आहेत. इज इक्वल टू काय होईल, 25 दोन्ही नंबर्सला डिवाइड होईल. म्हणून लिहूया 25 × 5 125 आणि 25 × 2 50. इथे 25 25 कॅन्सल होतील. आन्सर आलेला आहे आपला √5/2. √5/2. इथे काय केलेलं आहे आपण, 125 आणि 50ला 25ने डिवाइड होतं. 25 × 5 25 × 2 असं घेतलेले आहे यांचे फॅक्टर. आणि 25ला 25 कॅन्सल अपॉनला असल्यामुळे राहिलेला आहे आन्सर 5/2 √5/2. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. इथे पहा √54 डिवायडेड बाय √27. आपण एकाच अंडर रूट खाली घेतलेले आहेत दोन्ही नंबर. 54 डिवायडेड बाय 27. 27 2 जा 54. आपण त्याचे फॅक्टर असे लिहू शकतो 27 × 2 54 आणि 27 × 1 27. इथे 27 27 कॅन्सल होतील. आन्सर राहील √2/1 म्हणजेच √2. डिनोमिनेटरचा 1 लिहिला नाही तरीही चालतो. थर्ड नंबरचे एक्झाम्पल 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. √310 डिवायडेड बाय √5. याचे
बघा 5 ने 310ला काय होईल, डिवाइड होईल. आपण डिवायडेशन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 5 6 जा 30, रिमेनिंग 1, 5 2 जा 10 म्हणजे 62 मिळणार आहेत 5 ने डिवाइड केल्यानंतर. मग आपण इथे फॅक्टर काय लिहूया, 5 × 62 310 अँड 5 1 जा 5. इथे 5ला 5 कॅन्सल होईल, आन्सर राहील √62. पहा 5 ने 310ला डिवाइड केलेलं आहे. 5 6 जा 30, रिमेनिंग 1, 5 2 जा 10, √62. 9 नंबरचा क्वेश्चन पहा, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. डिनोमिनेटर रॅशनलाइज करायचं असेल तेव्हा काय करायचं, डिनोमिनेटरला रूटमध्ये असलेला जो नंबर आहे त्याच नंबरने काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच पहा रॅशनलाइज करताना, डिनोमिनेटर रॅशनलाइज करताना अंडररूटमध्ये, डिनोमिनेटरला अंडररूटमध्ये जो नंबर आहे त्या नंबरने काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. पाहूया कसं. रॅशनलाइज द डिनोमिनेटर करताना 3/√5 आहे तसंच राईट करायचं आणि डिनोमिनेटरनंच काय करायचं आहे, √5 हा आहे डिनोमिनेटर, त्यानेच काय करायचं आहे, ह्या फ्रॅक्शनला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल टू काय येईल, यांचं मल्टिप्लिकेशन 3/5 आणि डिनोमिनेटरला येईल √5 × √5 इज इक्वल टू 3/5 अपॉन 3/5 येणार. पहा 5 5 जा 25 आणि 25 चा √5. 3/5 अपॉन 5, 5 5 जा 25 हे स्क्वेअर रूटमध्ये येतील आणि 25चा स्क्वेअर रूट असेल 5. हे झालं आन्सर. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. इथे पहा √14 हा डिनोमिनेटर आहे, डिनोमिनेटरनं काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच 1/√14 इंटू √14 अपॉन √14 इज इक्वल टू येईल 1 × √14 येईल √14 अपॉन 14 इंटू झाले तर काय होईल 196 आणि 196 हा काय आहे, 14चा स्क्वेअर रूट आहे, म्हणून आन्सर येणार आहे 14. म्हणजे थोडक्यात 14 × 14 आपले स्क्वेअर रूटमध्ये येतील आणि त्यांचा स्क्वेअर रूट असेल 14, म्हणून आन्सर आलेला आहे √14 अपॉन 14. इथे 1 लिहिला नाही लिहिला तरीही चालतो. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल आहे 5/√7. ह्या नंबरचं मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे डिनोमिनेटरचं रॅशनलाइज. पहा √7 आणि √7 ह्यांना काय करायचं आहे, न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इज इक्वल टू 5/√7 अपॉन √7 × √7. मी काय करते, दोन्ही नंबर एकत्रच लिहिते. इज इक्वल टू 5/√7 अपॉन 7 7 जा 49 आणि 49चा स्क्वेअर रूट 7. हे असं आन्सर येतं. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल आहे 6/9√3. मी काय सांगितलेलं आहे, डिनोमिनेटरचं रॅशनलायझेशन करताना अंडररूटमध्ये जो नंबर आहे त्याच नंबरने फक्त न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, बाकी कोणत्याही नंबरने करायचं नाही. म्हणजे 9नी करायचं, नाही आहे मल्टिप्लिकेशन. √3 इंटू √3 अपॉन √3 इज इक्वल टू 6/3 अपॉन 9 √3 इंटू √3 म्हणजेच एकाच अंडररूटमध्ये 3 × 3, 6/3 अपॉन 9 आणि 3 3 जा 9चं स्क्वेअर रूट काय निघेल 3. आता इथे पहा 3 ने 6ला डिवाइड होईल, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 ने 9ला होणार नाही डिवायडेशन, आन्सर राहील 2/3 अपॉन 9. आणि 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल समजलं असेल. पहा अंडररूटमध्ये जो नंबर आहे त्याच नंबरने फक्त न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टिप्लिकेशन करायचं. पहा आहे तसंच राईट केलेलं आहे. √3 इंटू √3 ते मी घेतलेलं आहे. इथे 6/3 9, 3 3 जा 9चा स्क्वेअर रूट 3 आणि इथे 3 ने 6ला डिवायडेशन, 3 2 जा 6 आणि हे आन्सर इझी आहे. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया आणि
प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं लास्टचं एक्झाम्पल पाहूया. 11/√3 खूप मोठा प्रॅक्टिस सेट होता हा. याचे दोन्ही पार्ट तुम्ही नक्की पहा. 2 पार्टमध्ये झालेलं आहे हे. माझे 2 व्हिडिओ तयार झालेले आहेत. एक व्हिडिओमध्ये 1 to 5 क्वेश्चन्स आहेत आणि 6 to 9 क्वेश्चन मी सेकंड व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहे. ते नक्की पहा. 11/√3 डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज करताना डिनॉमिनेटरने काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन अपॉन √3 इज इक्वल टू 11/√3 अपॉन अंडररूटमध्ये येतील 3 × 3 म्हणजेच 11/√3 अपॉन 3 3 जा 9 आणि 9चा स्क्वेअर रूट 3. आन्सर आलेला आहे 11/√3 अपॉन 3. इझी आहे, अख्खा प्रॅक्टिस सेट इझी आहे, फक्त थोडं समजून घ्या. मी सांगितलेलंच आहे समजून. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.